पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत सायन्स 2 बोर्ड मार्च 2023 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 1। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे आपणास अखंडितपणे क्रमाने सर्व विषयांचे व्हिडिओ अभ्यासता येतील। तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा। काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा। होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा। आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल। विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा। सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा। 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मराठी माध्यम रिवाइज कोर्स 20 मार्च 2023 ची प्रश्नपत्रिका। वेळ 2 तास, एकूण गुण 40। सूचना: सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत। 2. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही। 3. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात। 4. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील। 5. बहुपर्यायी प्रश्नांचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर अ, ब, क किंवा ड लिहावे। उदाहरणार्थ 1 अ, 2 ब, 3 क। 6. आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा। प्रश्न क्रमांक 1 खालील दिलेल्या प्रश्नांची योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा। 5 गुण। 1. मानवी शरीरात आढळणारा उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा टिंबाटिंबा आहे। अ. मानवाचा हात। ब. आंत्रपुच्छ। क. कानाचे स्नायू। ड. माकड हाड। विज्ञान भाग 2 20 मार्च 2023 ची उत्तरपत्रिका मराठी माध्यम। प्रश्न क्रमांक 1 नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे। 1. मानवी शरीरात आढळणारा उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा आंत्रपुच्छ, कानाचा स्नायू, माकड हाड आहे। मानवी शरीरात न आढळणारा
उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा मानवाचा हात आहे, म्हणून उत्तराचा पर्याय अ. येथे प्रश्न चुकीचा आहे, हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. 2. टिंबाटिंबा हा लैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. अ. खंडीभवन, ब. पुनर्जनन, क. युग्मक निर्मिती, ड. मुकुलायन. युग्मक निर्मिती हा लैंगिक प्रजननाचा प्रकार आहे, म्हणून उत्तराचा पर्याय क. 3. अन्नसाखळीतील टिंबाटिंबा हा सर्वोच्च भक्षक आहे. अ. बहिरी ससाना, ब. बेडूक, क. साप, ड. नागतोडा. अन्नसाखळीतील बहिरी ससाना हा सर्वोच्च भक्षक आहे, म्हणून उत्तराचा पर्याय अ. 4. कोयना जलविद्युत निर्मिती केंद्राची जलविद्युत निर्मिती क्षमता टिंबाटिंबा आहे. अ. 2400 मेगावॅट, ब. 1960 मेगावॅट, क. 1900 मेगावॅट, ड. 1961 मेगावॅट. कोयना जलविद्युत निर्मिती केंद्राची जलविद्युत निर्मिती क्षमता 1960 मेगावॅट आहे, म्हणून उत्तराचा पर्याय ब. 5. द्विपार्श्व सममिती असलेला प्राणी टिंबाटिंबा आहे. अ. तारामासा, ब. मानव, क. पॅरामेशियम, ड. अमिबा. द्विपार्श्व सममिती असलेला प्राणी मानव आहे, म्हणून उत्तराचा पर्याय ब. ब. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. 1. रस्त्यावर सेल्फी काढणे म्हणजे अपघाताला निमंत्रण होय. चूक की बरोबर ते लिहा. रस्त्यावर सेल्फी काढणे म्हणजे अपघाताला निमंत्रण होय हे विधान बरोबर आहे. 2. सहसंबंध ओळखा. इन्सुलिन, मधुमेह, इंटरफेरॉन. सहसंबंध इन्सुलिन, मधुमेह, इंटरफेरॉन, विषाणू संक्रमण. 3. वटवाघुळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? वटवाघुळाचा समावेश सस्तन वर्गात होतो. 4. योग्य जोडी जुळवा. अ गट वनसंवर्धन कायदा, ब गट 1986, बी 1980, सी 1970. वनसंवर्धन कायदा 1980. प्रश्न 5. आकृतीतील दर्शवलेल्या भागाचे नाव लिहा. मानवी जबडा, आकृतीतील दर्शवलेल्या भागाचे नाव अक्कलदाडा. प्रश्न क्रमांक 2 अ. शास्त्रीय कारणे लिहा. कोणतीही 2. 4 गुण. 1. काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनाक्षी श्वसन करतात. प्रश्न क्रमांक 2. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. अ. 1. काही उच्चस्तरीय वनस्पती
व प्राणीसुद्धा काही वेळा विनाक्षी श्वसन करतात, कारण त्यांच्या सभोवती ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास जिवंत राहण्यासाठी ते विनाक्षी श्वसनाचा अवलंब करतात. म्हणून जगण्यासाठी काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनाक्षी श्वसन करतात. 2. अणुऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते. अणुऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते, कारण अणुविखंडन ही साखळी प्रक्रिया आहे. ही साखळी प्रक्रिया अणुऊर्जा केंद्रात नियंत्रित पद्धतीने घडवून आणली जाते. अभिक्रियेत तयार झालेल्या प्रत्येक न्यूट्रॉन आणखी 3 युरेनियम अणूंचे विखंडन करतो. जर या प्रक्रियेवर नियंत्रण करण्यात आले नाही तर अभिक्रियेत निर्माण झालेले अधिकाधिक न्यूट्रॉन्स व ऊर्जा अनियंत्रित पद्धतीत तयार होतील. अपघात घडून जीवितहानी होऊ नये म्हणून अणुऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते. 3. वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे, कारण फुलात पुमंग हे पुल्लिंगी दल आहे व जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे. पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात. फुलातच द्विफलनाची प्रक्रिया पूर्ण होते. म्हणून फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. ब. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतीही 3 6 गुण. 1. टिपा लिहा. पर्यावरण संवर्धन. ब. 1. पर्यावरण संवर्धन. पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्याच्या अस्तित्वावर होत असतो व यातूनच पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. आज जगातील सर्व देशांनी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारून आवश्यक ते कायदे केले आहेत. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे म्हणून वनविषयक कार्यक्रमांचे नियोजन, प्रवर्तन व प्रबोधन करण्याचे कार्य अनेक देशांनी हाती घेतले आहे. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण संवर्धन ही एक प्रभावी लोकचळवळ झाली तरच पर्यावरणाचे संवर्धन होईल. याकरिता लहान वयापासून मुलांमध्ये पर्यावरणाची संवर्धनाची मूल्ये रुजवली पाहिजेत. पर्यावरण संवर्धन करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचे काम जर मानवाने केले असेल तर त्याचे रक्षण
संवर्धन करण्याचे काम मानवच करू शकतो. 2. फरक स्पष्ट करा. समपृष्ठरज्जू प्राणी व असमपृष्ठरज्जू प्राणी. समपृष्ठरज्जू प्राणी 1. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. असमपृष्ठरज्जू प्राणी 1. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. 2. श्वसनासाठी कल्लाविद्रे असतात. 2. यांच्या ग्रसनीमध्ये कल्लाविद्रे नसतात. 3. यांचा चेतारज्जू एकच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. असमपृष्ठरज्जू प्राणी 3. चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, भरीव आणि शरीराच्या अधर बाजूस असतो. 4. हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. 4. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस असते. 5. सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच संघात केलेला आहे. प्राणीसंघाची विभागणी 3 उपसंघात केलेली आहे. असमपृष्ठरज्जू प्राणी 10 संघामध्ये विभागले आहेत. प्रश्न 3. वर्तुळातील रिकाम्या जागी योग्य उत्तर लिहून आकृती पूर्ण करा. मूलपेशीचे उपयोग. मूलपेशीचे उपयोग अवयवरोपण, सेल थेरपी, थॅलेसेमिया, ॲनिमिया रोगांमध्ये लागणाऱ्या रक्तपेशी बनवण्यासाठी. 4. आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही 2 उद्दिष्टे लिहा. आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे. 1. आपत्ती काळात मानवी समाजावर ओढवलेली जीवितहानी दूर करणे. 2. आपत्तीनंतर येणारे मानवाचे दुःख दूर करणे. 3. आपत्तीग्रस्त प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे. 4. आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करणे. यापैकी आपण कोणतीही 2 उद्दिष्टे परीक्षेमध्ये लिहू शकता. 5. पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे फायदे लिहा. पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे फायदे पुढीलप्रमाणे. इंधन म्हणून केवळ पेट्रोल किंवा डिझेल वापरले की त्यांच्या ज्वलनातून NO2 नायट्रोजन डायऑक्साईडमुळे प्रदूषण होते. पेट्रोल, डिझेल ही जीवाश्म इंधने तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागतात. त्यांचे साठे मर्यादित आहेत. पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळले असता CO2 कार्बन डायऑक्साईड, CO कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोकार्बन यांचे हवेत जाणारे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते. इथेनॉल मिश्रित पेट्रोल व डिझेलच्या ज्वलनातून कणरूप घन प्रदूषिते तयार होत नाहीत. महाग पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळल्याने इंधनाची किंमत देखील कमी होते. इथेनॉलचे ज्वलन देखील अधिक परिणामकारक होते. त्यामुळे पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळतात.
पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, सायन्स 2 बोर्ड मार्च 2023 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पुढील भाग अभ्यासासाठी पार्ट 2चा व्हिडिओ पहा. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.